कामगार मंत्र्यांना सुबुद्धी देवो, विडी कामगारांना किमान वेतन मिळो असे म्हणत विडी हक्क समितीच्या वतीनं भजन आंदोलन करण्यात आलं। किमान वेतन मिळण्यासाठी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली 20 जुलै रोजी भजन आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू, नवमहाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष सायबण्णा तेगेळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघटनेचे अध्यक्ष राहुल गुजर यांची विशेष उपस्थिती होती। डॉक्टर सुंचू बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी 2 जून रोजी मुंबई येथील विडी कामगारांच्या बैठकीत 23 जून रोजी किमान वेतन जाहीर करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते, परंतु आजपर्यंत किमान वेतनासंबंधी कुठलेही निर्णय जाहीर करताना दिसले नाही किंवा ते आश्वासन दिलेले पाळताना दिसलेले नाही। विडी कामगारांचे कुटुंब चालवताना प्रचंड हाल होतात। गेल्या 14 वर्षापासून विडी कामगार किमान वेतनापासून वंचित आहेत। किमान वेतन मिळावे यासाठी भीक आंदोलन छेडण्यात आले होते। आता त्यांच्या विरोधात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भजन आंदोलन छेडण्यात येत आहे। तरी कामगार मंत्री महोदयांनी त्वरित किमान वेतन 8 दिवसात जाहीर करावे, अन्यथा मुंबई येथील आपल्या शासकीय निवासस्थानी विडी कामगारांसह धरणे आंदोलन करू असा इशारा सुंचू यांनी दिला। गेल्या महिनाभरापूर्वी माननीय कामगार मंत्री साहेबांनी विडी कामगारांचं किमान वेतन आम्ही घोषित करणार आहोत असे सांगितलेले आहे, परंतु अधिवेशन सुद्धा संपलं तरी सुद्धा घोषणा केलेली नाही। त्यामुळे आम्ही रस्त्यावर भीक मागू आंदोलन केलं तरी सुद्धा लक्ष दिलेलं नाही। म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आज आपलं भजन आंदोलन आम्ही करीत आहोत। भजन आंदोलन केल्यानंतर सुद्धा तरी माननीय कामगार मंत्री साहेबांना आम्हाला कळकळीची विनंती आहे, विडी कामगारांनी आपल्याकडे आतुरतेने वाट पाहत आहेत। आपण त्वरित किमान वेतन जाहीर करावा। महागाई वाढलेली आहे, महागाईचा विचार करा। आपण दिलेल्या शब्दासाठी आम्ही मागणी करत आहोत। आपण स्वतः बैठकीमध्ये, कामगारांच्या बैठकीमध्ये, मालक संघटनेच्या बैठकीमध्ये आपण शब्द दिला होता की आम्ही 23 तारखेला किमान वेतन जाहीर करू। म्हणून आमचा एकच विनंती आहे, त्वरित 8 दिवसात आपण किमान वेतन जाहीर करावा, अन्यथा आपल्या मुंबई येथील निवासस्थानी याच हक्क समितीच्या वतीने असंख्य विडी कामगारांसह आम्ही त्या ठिकाणी धरणं आंदोलन छेडणार आहोत। यावेळी सायबण्णा तेगेळी, राहुल गुजर यांचीही भाषणे झाली। या प्रसंगी सेक्रेटरी चंद्रकला दुर्गादास गुजर, आकाश बल्ला, विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, ओम गुजर, विष्णू गुंडेट्टी, सत्यनारायण बल्ला, शारदा गुंडेट्टी, रेखा आडकी, प्रसाद जगताप, लक्ष्मीबाई इप्पा, सुवर्ण चन्मल, सूर्या मणियार, अमीना शेख, लक्ष्मी कोंडले, लक्ष्मण देवीदास, धीरज देवीदास आदी कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते।